मला वाटतं गेले 4 वर्षापासून 2019ला हा पूल धोकादायक झाल्या कारणाने या ठिकाणी सातत्याने हे लवकरात लवकर काम व्हावं, हा आपण ज्या पुलाच्या ब्रिजवरती या ठिकाणी उभा आहोत तो कल्याण साईडचा ब्रिज आहे आणि मुंबई साईडचा ब्रिजचं आपण आत्ताच लोकार्पण केलं। असे 2 ब्रिज महत्त्वाचे होते। तुम्ही बघितलं असेल ठाणे स्टेशनला तुम्ही बघितलं असेल की एवढी गर्दी असते, 7 ते 8 लाख लोक या ठिकाणी जीव मुठीत घेऊन प्रवास करत असतात आणि त्यांना जाण्या येण्यासाठी जे फुटओव्हर ब्रिज आहेत हे त्या ठिकाणी व्हावेत। मला वाटतं गेल्या 10 वर्षामध्ये रेल्वेने चांगल्या पद्धतीने मग ते रेल्वे मंत्री असतील, त्यानंतर आमचे GM असतील, DRM असतील, इथल्या सर्व अधिकाऱ्यांनी गेल्या 10 वर्षामध्ये या तुमच्या ठाणा स्टेशनचा ऐतिहासिक असा ठाणा स्टेशनचा चांगल्या पद्धतीने जी काही कामं सुचवली होती ती केलेली आहेत। आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की या ठिकाणी आपण ठाण्याची पहिली ट्रेन या ठिकाणी धावली आणि ते ऐतिहासिक असं ठाणा स्टेशन याचा मल्टी मॉडेल हब या ठिकाणी आपण तयार केलेला आहे आणि ते आपण एअरपोर्टच्या धर्तीवरती याचा संपूर्ण विकास होणार आहे। मला वाटतं त्याचं आपण प्रेझेंटेशनसुद्धा ठाणेकरांना दाखवलं गेलं होतं आणि ते काम येत्या काही दिवसामध्ये सुरू होईल। त्याची टेंडर प्रोसिजर सुरू आहे आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जसं एअरपोर्टला आपण गेल्यानंतर असं जे फील वाटतं त्याच पद्धतीने या ठिकाणी या ठाणे शहराचं ऐतिहासिक असं स्टेशनचं मल्टी मॉडेल हब आपण या ठिकाणी तयार करतोय। मंजुरी मिळाली, सर्व झालं आहे, आता फक्त ते कामाला सुरुवात टेंडर काढल्यानंतर ते सुरुवात होणार आहे। त्याचबरोबर मला सांगायला दुसरा आनंद वाटतो की तुम्ही बघितलं असेल कोपरी पूर्वला सॅटिस त्या ठिकाणी होते, त्यानंतर आपण ज्यावेळेला मी महापौर असताना या ठिकाणी आपण सॅटिस केलं होतं आणि देशातलं पहिलं मॉडेल असेल की या ठिकाणी ह्याच मॉडेलचं संपूर्ण देशामध्ये त्या ठिकाणी अनुकरण केलं गेलं आणि त्याच पद्धतीने आपण कोपरी पूर्व ह्या ठिकाणी सुद्धा या सॅटिस 2 पार्ट 2 आपण करतोय। त्याला लागणारा कनेक्टिव्हिटी जो रस्ता जो आहे तो आपण नॅशनल हायवेला त्या ठिकाणी आपण घेऊन जातोय। त्याचबरोबरीने दुसरं म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज तुम्ही बघितलं असेल ह्या स्टेशनची कॅपॅसिटी सर्व संपलेली आहे। आज 8 ते 9 लाख लोक या ठिकाणी प्रवास करत असतात आणि म्हणून आज तुम्ही बघितलं असेल ठाणे शहर हे घोडबंदर असेल, त्याचबरोबर वाघेशेठ असेल किंवा वर्तकनगर असेल, ह्या परिसरामधील लोक रेल्वेने प्रवास करत असतात। म्हणून त्यावेळेला आपण स्वप्न बघितलं होतं, ज्यावेळेला महापौर असताना मी विजन डॉक्युमेंट त्या ठिकाणी केलं होतं आणि ते विजन डॉक्युमेंटमध्ये एक स्टेशनची जरूर आहे म्हणून त्यावेळेला त्या ठिकाणी त्या डॉक्युमेंटमध्ये आल्यानंतर मी त्याचा पाठपुरावा सुरू केला आणि त्या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल मेंटल हॉस्पिटलच्या जागेवरती त्या ठिकाणी नवीन स्टेशन विकसित होणार आहे। त्याची मंजुरीसुद्धा माझ्या काळामध्ये त्यावेळेचे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी म्हणलं, मला वाटतं पहिले रेल्वे मंत्री असतील की ते या ठाण्यामध्ये आले आणि या ठाण्यातून त्यांनी बघितल्यानंतर घोषणा केली आणि त्या मंजुरी त्याला दिली आणि त्यानंतर हे नवीन विकसित ह्याचं कामसुद्धा सुरू झालेलं आहे। अशा पद्धतीने या ठाणे शहराला 2 स्टेशन आपण निर्मिती माझ्या काळामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये मिळाले, हे मी माझं भाग्य समजतो। एक चांगली सुविधा या 10 वर्षाच्या काळामध्ये 2 स्टेशन विकसित या ठिकाणी एक निर्माण होणार आहे आणि एक विकसित होणार आहे। अशा पद्धतीने या ठाणे शहराचा सर्वात मोठा ज्वलंत प्रश्न जो आहे, जे सर्वसामान्य लोक रेल्वेने या ठिकाणी प्रवास करत असतात आणि त्यांच्यासाठी ही सुविधा फार आवश्यकता आहे आणि मी खास करून रेल्वे मंत्री त्या सुरेश प्रभू आणि रेल्वेचे GM, DRM सर्व अधिकारी या MRVC या सर्वांना मी धन्यवाद देतो की त्यांनी या ठाणे शहराकडे चांगल्या पद्धतीने लक्ष घालून या ठिकाणी जे काय आम्ही मागण्या केल्या होत्या त्या त्यांनी पूर्ण केल्याबद्दल त्यांना धन्यवाद। मला वाटतं या बाबतीमध्ये स्टेशन मास्टरची जबाबदारी आहे, त्यानंतर जे आमचे सिक्युरिटी आहेत हे त्यांची जबाबदारी आहे की या ठिकाणी या ब्रिजवरती कुठलेही फेरीवाले या ठिकाणी बसू नयेत। जसं महानगरपालिकेच्या मध्ये एखाद्या अतिक्रमण झाल्यानंतर ती जबाबदारी तिथल्या वॉर्ड ऑफिसर आणि सहाय्यक आयुक्ताची असते, तशीच जबाबदारी इथले स्टेशन मास्टर
आणि ते संबंधित मला वाटतं रेल्वेचे जे CRPF आहेत, हे जवान आहेत, त्यांची आहे आणि या संदर्भामध्ये भरपूर वेळा चर्चा झालेली आहे. तर ह्या दोन लोक ह्या गोष्टीला इथे जबाबदार असतील. निवडणूक आले की अनेक जण घोषवारा सांगत असतात, हे करू ते करू, मात्र तुम्ही असं तर काही केल्यामुळे अनेक कामं जी होत आहेत. का वाटतं येणाऱ्या निवडणुकीत याचा मोठा फायदा लोकांना, नागरिकांना झाला पाहिजे? मला वाटतं ज्या जनतेने आपल्याला निवडून दिलेलं आहे त्या जनतेला समोर धरून या शहराचा कशा पद्धतीने विकास होईल या जनतेला विश्वासात घेऊन तर मला वाटतं कामं केली तर मला वाटतं जनता आपल्याशी नक्कीच पाठी राहते. आणि तुम्ही बघितलं असेल की या ठाणे शहराचा विकास करत्या वेळेला माझ्यासारखा की सामान्य कार्यकर्ता, शाखा प्रमुख, 4 वेळा नगरसेवक, त्यानंतर महापौर, नंतर आमदार, नंतर 2दा खासदार, हे काम करण्याची संधी आणि कामाचा अनुभव लक्षात घेता या ठिकाणी त्याचा नक्कीच फायदा होतो आहे. आणि मला विश्वास आहे येत्या निवडणुकीमध्ये 2024लाही जनता कधीच शेवटी विकासाला महत्त्व देऊन मला वाटतं विकासाला ते पुढे घेऊन जाणार आहेत. सर, मुलुंडच्या दरम्यान जे नवं रेल्वे स्टेशन बनतंय त्याचा सातत्याने आपण पाठपुरावा केलेला आहे. काम देखील जलद गतीने सुरू आहे. मात्र भाजपचे जे माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी देखील त्या कामाचा आढावा घेतला आणि रेल्वे प्रशासनाला एक मागणी केलेली की या नव्या रेल्वे स्थानकाला स्त्री स्थानक नाव देण्यात यावं. मला वाटतं प्रत्येकाला, प्रत्येक लोकप्रतिनिधीला हक्क आहे की या ठिकाणी कुठली एखादी सुविधा घेण्याचा किंवा देण्याचा, आणि ते जर करत असतील तर मला वाटतं त्यात वावगं नाही. आणि ठाणे शहराचा इतिहासच आहे की या ठाण्याला पहिलं नाव श्री स्थानकच होतं आणि हे श्री स्थानकाची मी सुद्धा मागणी केलेली आहे. आणि श्री स्थानक नाव जर त्या नवीन विस्तारित ठाणा स्टेशनला दिलं तर मला वाटतं चांगलंच आहे. सर्व ठाणेकर खुश होतील, कारण हा इतिहास आहे. श्री स्थानक हे नावाचा इतिहास आहे, त्याच्या मागची मोठी एक हे आहे. आणि ते जर आपल्या ठाण्यामध्ये समजा त्या नवीन स्थानकाला श्री स्थानक जर नाव होत असेल, देत असतील तर मला वाटतं चांगलंच आहे, त्याचं स्वागत करायला पाहिजे. सर, कोपरी आणि त्या चन्नी कोळीवाडा परिसरात इथले भूमिपुत्रांची संख्या जास्त आहे, त्यामुळे आजच्या हा कार्यक्रमाला भूमिपुत्रांच्या चेहऱ्यावरचा आनंद वेगळा होता. कारण हा मार्ग जोडणारा जो आहे पादचारी पूल, हा भूमिपुत्रांसाठी खूप एक मला वाटलं इथली सामाजिक संस्था जी आहे, मग ती आपले इथले आनंद भारती असेल, त्यानंतर युनायटेड स्पोर्ट्स क्लब असेल, ज्याची परंपरा 100 वर्षाची आहे आणि यांचं सामाजिक जीवनामध्ये फार मोठं योगदान आहे. या ठिकाणी आमचे कृष्णा कोळी जे आमचे उपजिल्हा प्रमुख आहेत, आमचे नेते आहेत ते, आणि त्यांचीसुद्धा मागणी होती की या ठिकाणी हे करावं. आमच्या इथल्या शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची मागणी होती की हा ब्रिज तुम्ही बघितलं असेल, इथे स्मशानभूमीत या ठिकाणी जायचं असेल तरी जायला इकडे या ठिकाणी जायला दुसरा मार्ग नाही, असं पलीकडे वळसा घालून करावं लागतं. तर ही सर्व सुविधा शेवटी हा पब्लिक करता हा विषय असतो आणि त्या लोकांची जी मागणी रास्त आहे ती करायला काहीच हरकत नाही. आणि म्हणून त्यांच्या मागणीनुसार मी या सर्व दोन्ही संस्था, युनायटेड स्पोर्ट्स क्लब, त्याचबरोबर आनंद भारती आणि आमचे कृष्णा कोळी आणि त्यांचे सर्व सहकारी, आमचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, आमचा राजे म्हणून आहे एक जुने, आमचे नाना आहेत, त्यानंतर आमचा हा आहे, या सर्वांची मागणी होती, आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची मागणी होती की हा लवकरात लवकर करण्यात यावा आणि तो झालेला आहे. खऱ्या अर्थाने या गोष्टीचा आनंद आहे. सर, एक वेगळा प्रश्न आहे. लोकसभा निवडणुकीसाठी शिंदेच्या शिवसेनेकडनं रवींद्र फाटक यांना उमेदवारी निश्चित झालेली आहे. कशा प्रकारे तुमची तयारी असणार आणि भाजपकडनं अद्याप देखील ठाणे लोकसभेसाठी जागेसाठी अजून भांडण सुरू? मला वाटतं रवींद्र फाटक हे माझे मित्र आहेत आणि त्यांना मी शुभेच्छा देतो. आणि कोणालाही इलेक्शन लढायचा प्रत्येकाला हक्क दिलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि त्या स्वातंत्र्यात प्रत्येकाला हक्क आहे की या ठिकाणी मला खासदार व्हायचं किंवा काय व्हायचं. बघू पुढे काय होते ते. भाजप देखील आग्रही आहे ठाण्यासाठी भाजप देखील सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. जे कोण लढतील त्यांना सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.